रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटसाठी एक छोटीशी हेल्थ टिप मी इथं सांगणार आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये शरीरातलं जे अतिरिक्त कार्बोनिक ऍसिड असतं ते जेवढ्या प्रमाणात शरीराच्या बाहेर पडायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात बाहेर पडत नाही आणि म्हणून हा त्रास तीव्र होत जातो. याच्यामध्ये मुखाभोवती खूप फायदेशीर ठरते. मुखाभोवतीमध्ये आपल्याला नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने जोरात सोडायचा आहे. मी इथं करून दाखवतो. सोडताना शक्य असेल तर जीभ बाहेर काढायची आणि असं एकानंतर एक असं 18 वेळा करायचंय. म्हणजे असं 18 वेळा करायचंय. 18 वेळा काही लोकांना एकदम जमणार नाही. सो तुम्ही 10-12 वेळा जेवढं जमतंय तेवढं केलं तरी सुद्धा चालेल. हे केल्याच्या नंतर थोडंसं चक्कर आल्यासारखं होईल, तसं होणे हे नॉर्मल आहे. हे केल्याच्या नंतर साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास पाणी प्यावं आणि मग पुढे 1 ते 1.5 मिनिटं रिलॅक्स करावं. हे दिवसातनं 180 वेळा करता येतं. म्हणजे 18 वेळा गुणिले 10 वेळा म्हणजे 18 असं 10 वेळा म्हणजे टोटल 180 वेळा हे दिवसभरात खरं तर करता येतं. आणि हे केल्याने रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे जे आजार आहेत त्याच्यामध्ये खूप फायदा होतो. लक्षणं कमी व्हायला खूप फायदा होतो. त्याचबरोबर ऍसिडिटी, ब्लोटिंग, अपचन किंवा ज्यांना जळजळ होण्याचा त्रास आहे किंवा इव्हन मायग्रेन सारख्या त्रासामध्ये सुद्धा मुखोद्युतीने अत्यंत लाभ होतात. मुखोद्युती ही रोज करावी आणि झोपण्याच्या आधी करावी. त्याच्याने तुम्हाला काय फायदा होतो ते करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते मला अवश्य कळवा.